या अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं की गेल्या 10 वर्षे आपण वेगवेगळे 2 खासदार त्या ठिकाणी निवडून दिले आणि त्या खासदारांनी आपल्या भागातल्या समस्या शेतकऱ्यांच्या असतील, तरुणांच्या बेरोजगारीच्या असेल, माता भगिनींच्या जिव्हाळ्याच्या असतील, त्या मानल्या का? आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक त्या ठिकाणी विरोधी पक्षातले मान्यवर आपल्याकडे येत आहेत. कोण गावाच्या बाहेर घोंगडी बैठका म्हणून किलोमीटर बाहेर गावाच्या बाहेरनं जातं. गावाच्या चावडीवर चौकात यायची लाज वाटते. कारण 10 वर्षापूर्वी दिलेला शब्द, मग गॅसच्या बाबतीत असेल, पेट्रोल, डिझेल, शेतकऱ्यांच्या बियाणं, खतं, या सगळ्या जर दराची तुलना केली, आज प्रचारात आपल्याला 6,000 रुपये दिले, एवढाच एक मुद्दा. अरे पण तुम्ही 6,000 देत असताना कपड्यावरती जीएसटी लावून त्या ठिकाणी 1,000 सांगितलं. पुढचा उमेदवार वेगवेगळ्या तालुक्यात, गावात गेल्यानंतर काय सांगतोय की मी ऊसतोड कामगारांचा त्या ठिकाणी मी मुलगा आहे, माझे आई वडील ऊसतोड कामगार त्या ठिकाणी आहेत. म्हणजे तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही आजपर्यंत इथपर्यंत आला, मान्य आहे. मंगळवेढा भागात गेल्यानंतर दामाजी कारखान्याला ऊस तोडला म्हणून सांगताय. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला तुम्ही ऊस तोडला म्हणून सांगताय. तुम्ही जर ऊस तोड कामगारांचा जर मुलगा असता, खरं त्या ठिकाणी जर तुम्हाला त्यांच्याबद्दल कळवळ असती, तर बंधूंनो, आपल्या भागात देखील ऊसतोड कामगार काम करण्यासाठी, आपल्या प्रपंचा, कुटुंबाच्या, मुलामुलीच्या भविष्यासाठी आपल्या सुद्धा भागातून अनेक त्या ठिकाणी लोक ऊसतोडीसाठी विविध भागामध्ये जातात. तुम्ही वाचला असेल, बघितलं असेल, गेल्या 15 दिवसाखाली आपल्या शेजारचं भाग त्या ठिकाणी शिरनांदगी आणि चिखलगी गावातले तिथले ऊस तोडकार कामगार, आपल्या भागातले बांधव त्या ठिकाणी कोल्हापूर परिसरात ऊस तोडणीसाठी गेले असताना तिथल्या साखर कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर आपल्या गावाकडे येत असताना रस्त्यावरती त्या ठिकाणी हायवेवरती भीषण अपघात झाला. बंधू, ट्रॅक्टर उभा केल्यानंतर पाठीमागे ट्रकने येऊन धडक दिली आणि 5 तिथल्या माझ्या भगिनी असतील किंवा लहान मुलांना त्या ठिकाणी मृत्युमुखी पडावं लागलं. मग जर पुढचा उमेदवार ऊसतोड कामगाराचा मुलगा असता आणि या भागात ज्या लोकसभेची उमेदवारी म्हणून तुम्ही गावोगाव जाताय, त्या भागातल्या त्या ऊसतोड कामगारांच्या त्या माझ्या भगिनी असतील किंवा त्या बांधवांच्या कुटुंबात तुम्ही साधं भेटायला तर आला का? ही त्या ठिकाणी विचार करायला लावणारी निवडणूक आहे. मग ज्या आई बापाच्या पोटी तुम्ही जन्माला आला म्हणून सांगता, त्याच ठिकाणी ऊसतोड कामगार आमचे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांच्या दारापर्यंत यायचं तुम्ही औदार्य दाखवत नाही. दुसरीकडे मात्र ताई या मंगळवेढा भागामध्ये हुंजन तिकडे होत्या. ही दुःखद घटना कळल्यानंतर पुढचा सगळा दौरा बंधूंनो कॅन्सल केला आणि ताबडतोब चिखलगी आणि शिरनांदगीच्या त्या कुटुंबाला सहभागी होऊन त्या कुटुंबाला धीर, आधार आणि पुढच्या त्या दुःखाच्या प्रसंगातून सावरण्याचं बळ देण्याचं, आर्थिक मदत करून त्या दुःखाला, त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम आपल्या हक्काचा माणूस असल्यानंतर ताईने त्या ठिकाणी करून दाखवलं. आणि म्हणून एक साधी आणि सोपी गोष्टच या ठिकाणी ही जी आपण तपासून बघून उद्याच्या 7 तारखेला या ठिकाणी मतदान करणं बंधूंनो गरजेचं आहे. आज निवडणुकीचे प्रचाराचे कुठलेच मुद्दे राहिलेले आहेत. आपल्याला जातीपातीच्या नावाखाली त्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका केली जाते, हिंदू, मुस्लिम, अमुक तमुक. आणि म्हणून रामाच्या नावानं तुम्ही मतं मागताय. प्रभू श्रीराम आमचं देखील दैवत आहे, आमच्या हृदयात त्यांना त्या ठिकाणी स्थान आहे. आम्ही सगळेजण प्रभू श्रीरामाचे त्या ठिकाणी भक्त आहे. परंतु प्रभू श्रीरामांनी एक वचनाने दिलेला शब्द पाळण्यासाठी 14 वर्ष वनवास त्या ठिकाणी भोगला. वडील त्या ठिकाणी वडिलांना कैकेयीने त्या ठिकाणी जो शब्द घेतला होता, त्या एका शब्दापोटी 14 वर्ष ज्या प्रभू श्रीरामांनी वनवास भोगला. आणि तुम्ही जे प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन त्या ठिकाणी मतं मागत असताना तुम्ही 10 वर्षापूर्वी आम्हाला 15 लाखाचं दिलेलं वचन त्या ठिकाणी विसर पडला. इथल्या बेरोजगार तरुणांना रोजगार देतो म्हणून सांगितलं, इथल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतीमालाला हमीभाव देतो म्हणून सांगितलं, इथल्या माता भगिनींच्या गॅस असेल, कौटुंबिक प्रपंचासाठी मदत करतो म्हणून सांगितलं. कशा पद्धतीची 10 वर्षात मदत झाली त्या ठिकाणी हे आपल्याला तपासण्याची गरज आज आलेली आहे. आणि म्हणून चुकीची माणसं बघितल्यानंतर आज
ताईंचा आपल्या हुन्नूर आणि पंचक्रोशीतला हा दुसरा दौरा आहे. कितवा? दुसरा. दोनदा तुमचा आशीर्वाद मागायला तुमच्या गावापर्यंत वाडी वस्तीवरती आलेले आहेत. पुढचा उमेदवार तुम्ही बघितलाय तर का? बघितलाय? गेल्या वर्षीचे महाराज जे आपण निवडून दिले ते बघितले? आठवड्यातून 2 दिवस त्यांचं मौन व्रत. तुमच्या गॅसच्या टाकीवर, तुमच्या त्या ठिकाणी आर्थिक मदतीवर, तुम्हाला देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीवर त्यांना मौन व्रत. एखादी जिल्ह्यातली मिटिंग असली का नेमकं त्यांचं मौन व्रत त्या दिवशी. आपला विषय संपला तिथे. आणि म्हणून आपल्यासाठी भांडणारे, कारण या भागातली समस्या सोडवत असताना लोकप्रतिनिधी देखील, कारण माझ्या वडिलांनी 9, 14 आणि 19ला 3 वेळा तुमच्या आशीर्वादाने या भागाचा आमदार म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला. या भागातल्या शेतीचं पाणी असेल किंवा पिण्याच्या पाण्यासाठी तुम्ही माता भगिनी बहुसंख्येनं उपस्थित आहे. तुम्हाला 1-1, 2-2 किलोमीटर त्या ठिकाणी डोक्यावरती, खांद्यावरती हंडा घेऊन पायपीट करावं लागत होती. आपल्या भागातल्या मुलींना असेल किंवा माता भगिनींना पिण्याचं पाणी विहिरीत आणायला गेल्यानंतर पाय घसरून मृत्युमुखी पडलेल्या सुद्धा दुःखद घटना त्या ठिकाणी बघितल्या. मात्र 2009ला माझ्या वडिलांनी या भागातल्या माता भगिनी असतील, वडीलधारी, शेतकरी, तरुण शेतकऱ्यांना सांगितलं होतं की भले आपण दुष्काळात जन्माला आलो असलो तर दुष्काळात मरायचं नाही. तुमच्या शेतकऱ्याचा पोरगा म्हणून आशीर्वाद द्या आणि तुम्ही देखील आशीर्वाद देऊन त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली. आणि घोषे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जी 72 कोटीची योजना आहे. सरकारची अट होती 10% लोकवर्गणी. लोकवर्गणी म्हणजे आपल्या 39 गावाला 7 कोटी 20 लाख रुपये जमा करावे लागले असते. हे कदापि आपल्याला शक्य नव्हतं. परंतु त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेत आवाज उठवून ही लोकवर्गणीची अट रद्द करून ही भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करून माझ्या मायमाऊल्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं पुण्याचं काम त्यांनी त्यांच्या काळात त्या ठिकाणी करून दाखवलं. मी सुद्धा त्यांच्या दुःखद निधनानंतर पोटनिवडणुकीला दुःखाच्या प्रसंगात सामोरं जात असताना हे भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद होती. 17 एप्रिल 2021ला बंधून मतदान होतं. मी मार्च मध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारला आणि वरच्या नेते मंडळींना सांगितलं माझी योजना बंद आहे. माझ्या लोकांना पिण्याचं पाणी नाही, शेतीचं पाणी नाही. माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी भर उन्हात किलोमीटर 2-2 किलोमीटर जात आहेत. मी कशासाठी तुमचा उमेदवारी अर्ज भरायचा? मला ही योजना मंजूर चालू करून द्या म्हणल्यानंतर फक्त मार्च, एप्रिल आणि मे 2021ला ती योजना चालली. त्यानंतर लोकप्रतिनिधीच्या आपल्या त्या ठिकाणी काही चुकामुळे मला त्या ठिकाणी थोड्या मतानं पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी किती वेळ आपल्या पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी लोक विधानसभेत आवाज उठवला हे देखील तपासण्याची बंधूंनो त्या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून आज आपण दुष्काळाला त्या ठिकाणी सामोरं जातोय. जिल्ह्यातले अनेक तालुके दुष्काळाच्या यादीत आहेत. माडा आहे, करमाळा आहे, सांगोला आहे, आजूबाजूचा भाग आहे. परंतु आपला मंगळवेढा कायम दुष्काळाशी झगडत असणारा तालुका दुष्काळाच्या यादीत नाही. आणि या यादीत नसल्यामुळं आपल्याला पिण्याचे पाण्याचे टँकर त्या ठिकाणी मिळू शकत नाहीत. आपल्या मुलाबाळाच्या शाळेतली फी देखील जर या यादीत आपलं तालुका समाविष्ट झाला असता तर त्या ठिकाणी फी मध्ये सवलत मिळाली असती. आज ज्या फळबागा आहेत त्या फळबागाला हेक्टरी 30,000 रुपये आणि इतर पिकांना 13,000चं अनुदान सरकारकडून प्राप्त झालं असतं. इथं उपस्थित शेतकरी आहे, मी बोलतोय ते खरं आहे का, सत्य आहे का तपासून बघूनच उद्या त्या ठिकाणी उद्याच्या 7 तारखेला मतदान करा. आपल्या मानेवाडी आणि पलीकडच्या रेवेवाडीच्या पलीकडं सांगोल्याचा भाग आहे. तिथला कुठलाही तुमचा मित्र परिवार असेल किंवा पै पाहुणा असेल त्याला विचारा. त्यांना हेक्टरी 30,000 फळबागांना आणि इतर पिकांना 13,000 रुपयेचं अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा झालं का? तर सांगोला तालुका दुष्काळाच्या यादीत आहे. मग का आपला मंगळवेढा तालुका दुष्काळाच्या यादीत आला नाही? कारण लोकप्रतिनिधी तुमच्या तळमळीचा लागतोय. अशीच घटना 2014ला मायमाऊल्यांना झाली होती. आपला तालुका दुष्काळाच्या यादीतनं वगळला होता. त्यावेळी आमदार म्हणून नाना त्या ठिकाणी काम करत होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि राज्याचे गृहमंत्री आदरणीय देशाचे गृहमंत्री शिंदे साहेबांना हाताला धरून सांगितलं की साहेब आमचा मंगळवेढा जोपर्यंत दुष्काळाच्या यादीत समावेश करत नाही तोपर्यंत मी महागारी पंढरपूर आणि मंगळवेढ्याला जाणार नाही. एकमेव त्यावेळेचा JR जो मंगळवेढ्यासाठी आहे की तो दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा एकमेव त्या ठिकाणचा JR आहे. कारण लोकप्रतिनिधी तुमच्या कळवळीचा असला, सुखदुःखाचा असला, तुमच्या अडचणी समजून घेणार असला
तर आपले त्या ठिकाणी प्रश्न सुटू शकतात. आज मात्र लोकप्रतिनिधी गावात चौकात यायला तयार नाही. गोंगडी बैठकीच्या माध्यमातून 1-2 किलोमीटर बाहेरनं गावात का तर लोक त्या ठिकाणी प्रश्न विचारतील. लोक विचारतील आमच्या म्हैसाळच्या पाण्याचं काय झालं. मानेवाडी त्या ठिकाणी रेवेवाडी भागात ते माझे शेतकरी आहेत. मानेवाडी गावात त्यांना भेटायला गेल्यानंतर सुखदुःखाच्या प्रसंगात भेटायला गेल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितलं आमच्या गावाच्या पलीकडं म्हैसाळचं पाणी गावात 24 तास त्या ठिकाणी शिवाय आम्हाला येऊ शकत नाही. कारण काय लोकप्रतिनिधींनी सांगितलंय माझी ग्रामपंचायत पाडली आहे पाणी बंद करा. अरे कुठं चढचाले पाप. लोकप्रतिनिधी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत रस्त्याच्या बाबतीत तुमच्या विकास कामाच्या बाबतीत जर निधी अडवत असेल आणि खालच्या पातळीचं राजकारण करत असेल तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. 2009 ते 2020 त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत या 11 वर्षाच्या काळात माझे वडील आमदार म्हणून या भागात कार्यरत होते. या तालुक्यातल्या एकाही शेतकऱ्यांनी एकाही सरपंचांनी किंवा एकाही नागरिकांनी उठून सांगावं की आम्हाला अन्यायाची वागणूक दिली मी राजकारण सोडून घरी बसेन. परंतु त्यांच्यासारखं पाप करणं आमच्या तिकडून जमणार नाही. आणि म्हणून तुम्ही रस्ता मागायला गेला एखादी विकास कामं मागायला गेली. लोकशाही पद्धतीनं माझी माता भगिनी त्या ठिकाणी रेववाडीची माता भगिनी इथंच कुन्नूरमध्ये बोलली होती. वाईट आहे लोक तुम्ही युट्यूबवर बघा आहेत का काय तुम्ही बोलला होता. किती फोन आले हो ताई. या माझ्या माऊली त्या ठिकाणी वेगवेगळ्या बाजारात जाऊन त्या ठिकाणी माळवं असेल हे विक्री करून पोट साधन भरणारी माझी ही माऊली त्या एकेकाळी जो निवडून आलेल्या आमदारासाठी नवस बोलले पण नवस बोललेला गडी महागारीत आला. आणि ह्या ताईंनी पारखड लोकशाही पद्धतीनं प्रतिक्रिया दिल्यानंतर यांच्या घरापर्यंत माणसं पाठवली. तुम्हाला बाजार फिरायचं बंद करतो का मोगलाई लागून गेली. ताई काळजी करू नका. हा तुमचा लेख तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. कोण कुठं त्या ठिकाणी आढळलं येतं. सर्वसामान्याला शेतकऱ्याला माझ्या माय भगिनीला तुमची जर ही वागणूक असेल एकीकडे तुम्ही त्या ठिकाणी मी इथला आहे मी मंगळवेढ्याचा भूमिपुत्र आहे म्हणून सांगत असाल आणि दुसरीकडे लोकशाही पद्धतीने एखादी माझी माय भगिनी बोलली तर का बोलला त्याच्यासाठी बोलला मी चुकून बोलले म्हणून सांगा. नाहीतर तुमचा बाजार त्या ठिकाणी फिरायचं बंद करतो का तू मोगलाई आहे तू. आणि म्हणून ही प्रवृत्ती काढायची असेल आज वेगवेगळ्या भूमिकेतून सांगितलं. ताई माझ्यावरती पण आरोप केले भालके इकडे गेला भालके तिकडे गेला. पण माझ्या वडिलांनी मला शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी शिकवण दिली की कायम जर राहायचं असेल तर लोकातच आणि मरायचं असेल तरी लोकातच. त्या ठिकाणी ही दिलेली शिकवण आहे ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी देखील माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी पार पडेल. कारण त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासात रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना मुलगा कसा आहे माझी मुली कशा आहेत माझा प्रपंच कसा आहे हे बघितलं नाही. तर माझ्या या 35 गावामधली जी योजना आहे ती अर्धवट आहे. कारण 2009ला जो दिलेला शब्द आहे तो पूर्ण करण्यासाठी 2014ला त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याची जी अनुशेष भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्राची योजना पूर्ण करायची नाही. ही भूमिका असताना मुख्यमंत्री आणि आदरणीय शिंदे साहेबांना घेऊन ती त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून मंजुरी केली. आणि मंजुरी मिळाल्यानंतर हेच आत्ताचे विद्यमान लोकप्रतिनिधी तुम्ही आठवतंय का बघा. मी हे जे खोटं बोलत असेल तर स्पष्ट सांगा. दामाजी कारखान्यावरती मुळीसाठी तत्कालीन 2016 आणि 17ला तत्कालीन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे हे आले होते आणि त्यांनी सांगितलं की ही योजना फसवाफसवीची आहे गंडवा गंडवीची आहे. मग ती योजना फसवाफसवीची होती तर का गुलाल उधळून हार त्या ठिकाणी फुलं उधळून गळ्यात घालून डिजिटल लावून गावोगावपर्यंत जाऊन त्या ठिकाणी बातम्या पसरवल्या. आणि म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही मांजरासारखे इतके दिवस आडवे गेला त्या योजना जो GR निघलाय तो GR वाचा. 2014च्या मंजुरीनुसार त्या ठिकाणी परवानगी देण्यात येत आली आहे. परवानगी मिळाली आहे. त्या ठिकाणी टेंडर काढलं हे अमुक आमकं हे सांगत जे त्या ठिकाणी सुटलेत हे खूप त्या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामध्ये फक्त मतदान आलं की तुमच्या दिशाभूल आणि अफवा पसरवायला यायचं. आणि म्हणून मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे की दिशाभूल करायला हे येणारी माणसं उद्याच्या आणखी आठवडाभरात येतील वेगवेगळ्या भूमिका त्या ठिकाणी सांगतील. पण त्या भूमिकेला आपण त्या ठिकाणी बळी न पडता प्रामाणिकपणे आपल्या हक्काच्या माणसांच्या सोबत
जे उपस्थित इथं मोठ्या संख्येनं माता भगिनी आहेत, तुम्ही उद्या तुमची कुठलीही अडचण कौटुंबिक असेल, सार्वजनिक स्वरूपाची असेल, तुमच्या हक्काच्या ताई आहेत, हाताला धरून त्या ठिकाणी सांगू शकता की ताई माझी ही अडचण आहे, त्या ठिकाणी सोडवलीच पाहिजे, ते थांबू शकतायत. तुमच्याकडे रस्त्यावरती हात केला तर उतरू शकतायत, पुढचे तुम्हाला त्या ठिकाणी सापडणार नाहीत. त्यांच्यासाठी नवसं बोललेला त्या ठिकाणी चुकीची जर वल्गना त्या ठिकाणी करायला तुमच्या घरापर्यंत येत असतील तर मला हात जोडून तुम्हाला विनंती करायची आहे की उद्याच्या 7 तारखेला सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आपल्या भागातल्या म्हैसाळच्या पाण्याच्या बाबतीत इथला शेतकरी मग हुन्नूर असेल, मानेवाडी असेल, रेवेवाडी असेल, तिकडं ममदाबाद असेल, लोणार, पडवळकरवाडी आणि पलीकडचा मारुळीकडचा त्या ठिकाणचा भाग असेल, मी त्या ठिकाणी पराभूत झाल्यानंतर सुद्धा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांच्याकडे या भागातले शेतकरी घेऊन सांगलीमध्ये भेट घेतली आणि त्या ठिकाणी सांगितलं की तुमचं पलीकडे जतला पाणी आलंय साहेब, आमच्या शेतकऱ्यासाठी पाणी सोडणं गरजेचं आहे आणि म्हणून शेतकऱ्याला शिरनांदगीच्या तलावात पाणी येईपर्यंत आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करत राहिलो. आणि म्हणून तुमच्या हक्काचा माणूस तिथं भांडत असेल, तुमच्या हक्काचा माणूस तिथं त्या ठिकाणी एखाद्याला अडवणूक करत असेल तर ती उभं राहण्याची जबाबदारी आमची असणार आहे. आणि म्हणून हुकुमशहा नाही तर जनसेवक निवडण्याची भूमिका इथून पुढच्या काळात तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि ती घ्यावी ही विनंती मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी कळकळीची करतो. आणि ती घ्याल, कारण एवढ्या दुपारच्या उन्हात देखील आपल्या 10 वर्षाच्या फसवणुकीत असेल, समाजाला प्रत्येक गोष्टीला, ज्या मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून शेवटपर्यंत फसवलं, धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणून सांगणारी मंडळी आज कुठं आहेत, मात्र त्या गोष्टीवरती कोणी येऊन त्या ठिकाणी बोलायला तयार नाहीत. आणि म्हणून जोपर्यंत आपल्या जनभावना, आपल्या अडचणी, तळमळीवरती जोपर्यंत कोण बोलणार नाही तोपर्यंत आपण कुणाच्या पाठीमागे उभं राहायचं ही विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे. आणि ही लोकशाही पद्धतीनं कदाचित आपण ज्या गेल्या 2 लोकसभेला आणि विधानसभेला त्या ठिकाणी जी चूक केली, ती चूक जर आता परत झाली तर भविष्य काळात लोकशाही आणि संविधान राहील का नाही ही विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे तमाम इथं उपस्थित माता भगिनी, तरुण सहकारी, वडीलधाऱ्यांना पुनश्च एकदा या ठिकाणी विनंती करतो, आपल्या रेशनच्या मालाच्या बाबतीत असेल, आपल्या हक्काच्या निधीच्या बाबतीत असेल, आपल्या रस्त्यांच्यासाठी असेल, शेतीच्या पाण्यासाठी असेल, डीपी जळाल्यानंतर सुद्धा सांगावं माझ्या गटात प्रवेश कर, मग तुला त्या ठिकाणी डीपी देतो. प्रवृत्ती, पाण्याचा टँकर मागायला गेला की माझ्या गटात ये, आणि म्हणून ही प्रवृत्ती काढायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीमागे उद्याच्या 7 तारखेला हाताच्या पंजासमोरील बटन दाबून आशीर्वाद द्या. तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर ताई असतील किंवा आम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून तुमची जनसेवा करण्यासाठी कायमस्वरूपी कटिबद्ध आहे हे आदरणीय नानांना स्मरून या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या एकनाथ बापूंनी माझं कधी तालुक्याला 1 महिना व्यवसाय पाहिजे कुठं रेववाडीला, बरोबर. आपण स्वाभिमानी आहे, आपण कोणाच्या भूल तापेला बळी पडत नाही. काय या बाबांची तक्रार काय आहे? रेववाडीची आहे की डीपी जळाल्यानंतर, डीपी मागायला गेल्यानंतर आमदारांनी सांगितलं माझ्या गटात प्रवेश कर, मग स्थानिक लोक म्हणजे त्यांचेच आहेत, कोण आहे दुसरे, की माझ्या गटात प्रवेश करा मग तुम्हाला डीपी देतो. अरे शेतकऱ्याच्या जातीला राजकारण आहे? लोकप्रतिनिधीमधून निवडून गेल्यानंतर इथली माता भगिनी, तरुण सहकारी, वडीलधारी शेतकरी या सगळे माझे म्हणून त्या ठिकाणी काम करावं लागतात आणि काम करायचं तळमळी